पेठ राष्ट्रीय महामार्गावरील प्रकाश ॲग्रो फॅक्टरीजवळ कामावरून सायकलने घरी निघालेल्या व्यक्तीस भरधाव दुचाकीस्वाराने जोराची धडक दिली. या अपघातात दोघेजण जखमी झालेले आहेत. सदरचा अपघात सोमवार दिनांक 30 मार्च रोजी सायंकाळी 7:15 वाजण्याच्या सुमारास झाला आणि या प्रकरणी जखमी विजय आत्माराम जमादार वय वर्ष 40 राहणार ईश्वरपूर रोड सांगली यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली आहे आणि त्यांच्या फिर्यादीवरून जखमी दुचाकीस्वार मनोहर श्रीपाल कोरुचे वय वर्ष राहणार कसबे डिग्रज यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. आणि याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी विजय आत्माराम जामदार हे ईश्वरपूर रोडवरील विश्वेश्वर पेट्रोल पंपाजवळ राहतात. सोमवार दिनांक 30 मार्च रोजी सायंकाळी 7:15 वाजण्याच्या सुमारास विजय जमादार हे सायकलवरून सांगली पेठ महामार्गावरून घरी जात होते. ते प्रकाश ॲग्रो फॅक्टरीच्या नजीक आले असता पाठीमागून येणाऱ्या दुचाकीने क्रमांक MH10 AZ 1164 त्यांना धडक दिली. यामध्ये दुचाकी चालक मनोहर श्रीपाल कोरुचे राहणार कसबे डिग्रज हे आणि फिर्यादी विजय जामदार असे दोघेजण खाली पडले आणि यामध्ये दोघेही जखमी झाले आहेत. पोलिसांनी दुचाकी चालक मनोहर कोरीचे यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी.